यानंतर एक मोठी बातमी समोर येते। हेक्टरी 8,500 रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे। फार्मर आयडी ई-केवायसी मुळे मात्र अनुदान जमा होण्यास विलंब होतोय। अनेक शेतकरी सरकारच्या मदतीपासून अद्याप सुद्धा वंचित आहेत। सरकारची मदत ही 2 ते 3 टप्प्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय। त्यामुळे ही नुकसान भरपाई काही उपयोगाची नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी यावर दिलेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। आता सरकारकडून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विमा संदर्भातील नवीन अपडेट आता समोर आला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या अपडेटमध्ये कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी प्रमाणे किती रुपये जमा झाले आणि शेतकऱ्यांना किती रुपये जमा होतोय हे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कारण बघा, राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। शेतकऱ्यांसोबत मोठा धोका मिळालेला आहे। बघा, कारण बघा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिवृष्टी नुकसान भरपाईचे खूप कमी प्रमाणात हे पैसे जमा झालेले आहे। 3 ते 4 हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झाले। राज्य सरकारने 18,500 रुपये प्रति हेक्टरी देण्याचा इथे निर्णय घेतलेला होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,500 रुपये जमा झाले नव्हते आणि भरपूरशा शेतकऱ्यांना सांगितलं होतं की जे 10,000 रुपये असणार आहे ते रब्बी हंगामामध्ये आपण वाटप करू। परंतु या परिस्थितीमध्ये भरपूरशा शेतकऱ्यांना 8,500 रुपये जमा व्हायला पाहिजे, परंतु ते देखील त्यांच्या खात्यावरती जमा झाले नाही। राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते। आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या कारणास्तव शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाही, शेतकऱ्यांसोबत इथं सरकारने धोका केलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे। बघा, शेतकऱ्यांना 8,500 रुपये इथं शेतकऱ्यांना मिळाले नाहीत, म्हणजेच 8,000 रुपये 500 ऐवजी त्यांना 3 ते 4,000 रुपये आणि भरपूरशा शेतकऱ्यांना 5,000 रुपये त्यांच्या खात्यावरती पाहायला मिळालेले आहे, त्यांना जमा झालेले आहे। आता हे शेतकऱ्यांची तक्रार न्यूजपेपरच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे। तर शेतकऱ्यांना हे पैसे खूप कमी प्रमाणात का प्रमाणे जमा झाले याचा निर्णय आता सरकारने लावलेला आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, कारण की बघा भरपूरशा जिल्ह्यांमध्ये पैसे कमी प्रमाणामध्ये जमा झाले आहे। याचबरोबर कोणत्या जिल्ह्यात प्रति हेक्टरी रक्कम किती जमा केली जात आहे देखील आपण पुढे सांगणारच आहोत। त्याआधी बघा, राज्य सरकारने 45 लाख शेतकरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत, की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। साठी एकूण 31,628 कोटी रुपयाचा पॅकेज इथं जाहीर केला होता। त्यामध्ये कमीत कमी नुकसान झालेल्या जमिनीला 17,500 रुपये ते जास्तीत जास्त नुकसान झालेल्या जमिनीला 35,000 रुपये प्रति हेक्टरी इथं त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली। राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला होता। आता परंतु राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे हा निधी शेतकऱ्यांच्या बँके खात्यावरती जमा केला नव्हता, म्हणजे शेती पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 5,000 रुपये, 6,000 रुपये तर 7,000 रुपये पर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा झाले। भरपूरशा शेतकऱ्यांना 3,000 रुपये पर्यंतच रक्कम जमा झाली। आता नुकसान भरपाई मिळत आहे, तर काही शेतकऱ्यांना आजही हे अतिवृष्टी अनुदानापासून हे भरपूरशे शेतकरी वंचित राहिलेले आहे। बघा, सरकारने सांगितलेलं आहे की 31,628 कोटी रुपयांचा पॅकेज आपण जाहीर केला, परंतु जाहीर केलेलं पॅकेज खोटं असल्यामुळे हे भरपूरशे शेतकरी म्हणत आहे की आम्हाला पैसे जमा झाले नाही। खोटा दावा सरकारने आमच्यासोबत केलेला आहे, खोटी माहिती सरकारने दिली आहे, खोटी माहिती न्यूजपेपर आणि मीडियाच्या माध्यमातून त्यांनी व्हायरल केलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कारण बघा सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं ज्या शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालं त्यांना कमीत कमी 18,500 रुपये प्रति हेक्टरी आपण शब्द देऊ की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे, तर त्यांनी शब्द हा पूर्ण केलेला नाही असं त्यांनी सांगितलं। बघा, दिलेल्या माहितीनुसार हे पैसे शेतकऱ्यांना जमा झाले नाही आणि देखील तेवढी रक्कम शेतकऱ्यांच्या बँके खात्यावरती अजूनपर्यंत आली नाही। एकाही शेतकऱ्यांना ही रक्कम जमा झाली नाही। आता त्यानंतर ही रक्कम नियमानुसार सध्या 8,500 रुपये त्यांच्या खात्यावरती येणं हे भाग्य होतं, परंतु त्यांच्या खात्यावरती ही रक्कम देखील जमा झाली नाही, कारण की त्यांनी सांगितलेलं होतं की रब्बी हंगामामध्ये 10,000 रुपये त्यांना आपण टाकणार आहोत, म्हणजे खत बियाणे खरेदी करण्यासाठी त्यांना हे कामी येऊ शकतो, तर त्या संदर्भातील 10,000 रुपये आपण त्यांना तेव्हा देणार आहोत अशी माहिती त्यांनी सांगितली। परंतु त्यांच्या खात्यावरती 8,500 रुपये येणं भाग होतं, परंतु त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झाली नाही। शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी रक्कम किती जमा झाली बघा, भरपूरशा शेतकऱ्यांना 3,000, 4,000, 5,000च्या मर्यादामध्ये त्यांना पैसे जमा झाले। न्यूजपेपरच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून देखील भरपूरशे शेतकरी तक्रार करत आहे। शेतकरी सरकारविषयी मोर्चे देखील काढत आहेत। सरकारने खोटं आश्वासन दिलं, खोटी माहिती दिली, शेतकऱ्यांसोबत कर्जमाफी संदर्भातील देखील तुम्ही फसवणूक केलेली होती, परंतु आताही देखील शब्द देऊन फसवणूक करत आहे का? बघा, यानंतर तुम्हाला निवडून यायचं नाही का? अशा प्रकारे भरपूरशे शेतकरी बोलत आहे। बघा, त्यानंतर दुसरा जिल्हा इथे नांदेड सांगण्यात आलेला आहे। भरपूरशा जिल्ह्यांमध्ये जे प्रमाणे पैसे जमा झालेले आहे, भरपूरशा शेतकऱ्यांना जे रक्कम त्यांनी सांगितली की 8,500 रुपये आपण त्यांना देणार आहोत, 10,000 रुपये रब्बी हंगामामध्ये आपण त्यांना देणार होतो, परंतु 8,500 रुपये देखील त्यांना जमा झाले नाही। भरपूरशा शेतकऱ्यांना 5,000
50,000च्या मर्यादेच्या अंतर्गत त्यांना पैसे जमा झाले 4,000, 6,000, 3,000. तर अशा प्रकारे त्यांना पैसे जमा झाले. तर हे पैसे शेतकऱ्यांना जमा कधी होणार हे शेतकरी आता त्यांना प्रश्न विचारत आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाही. तर भरपूरशे शेतकरी एकच म्हणत आहे की सरकारने खोटं आश्वासन दिवाळीनिमित्त दिलं की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ, अतिवृष्टीमुळे झालेलं, पावसामुळे झालेलं जे काही नुकसान झालेलं असणार आहे तर त्याच्या संदर्भातील आपण भरपाई देऊ, परंतु शेतकऱ्यांना पैसे जमा झाले नाही. तर शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आपण कर्जमाफीचा शब्द दिला तो देखील तुम्ही पूर्ण केला नाही, तर हे दिलेले शब्द तुम्ही का पूर्ण करणार आहे. तर बघा भरपूरशा जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झाले नाही. 8,500 रुपयाची जर का तुम्ही वाढ बघत असाल तर भरपूरशा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जितके जिल्हे त्यांनी सांगितलेले आहे त्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झाले नाही. तुम्हालाच एकाला पैसे जमा झाले नाही असे नाही, परंतु भरपूरशा जिल्ह्यांमध्ये जे पैसे जमा झाले नाही, कमी प्रमाणामध्ये भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे जमा झाले. तर अशा प्रकारे सरकारने सांगितलेल्या पॅकेजनुसार त्यांना हे पैसे जमा झाले नाही. तितक्या पॅकेजमध्ये सरकार हे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत होतं, परंतु त्यांनी कर्जमाफी केली नाही आणि पैसे देखील शेतकऱ्यांना कमी दिले. आता पुढे अपडेट जे काही येणार आहे तर ते अपडेट पाहण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवणं गरजेचे असणार आहे, जेणेकरून शेती संदर्भातील इतर योजना संदर्भातील माहिती डेली तुम्हाला भेटत राहतील. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या शेतकरी मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना देखील इतर महत्त्वाची शेती संदर्भातील माहिती भेटत राहणार. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.